हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 7 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शौर्य आणि ऊर्जा या दोघांसमोर हाच प्रश्न असतो की आता विक्रांतला सोडवण्यासाठी आमदार शिर्के आणि हर्षवर्धन जहागीरदार नेमकं करणार तरी काय आहेत. ऊर्जा ही शौर्याला समजवण्याचा प्रयत्न करते. शौर्य नक्कीच काहीतरी मोठं घडणार आहे, ज्याचा आपल्याला अंदाज येत नाही आहे. ते नक्कीच असं काहीतरी करतील ज्यामुळे लवकरात लवकर विक्रांत शिर्के हा जेल बाहेर जाईल. तर शौर्य म्हणतो, पण असं कसं शक्य आहे? कोर्टाने ऑर्डर दिली आहे ना पोलीस कस्टडीची, आणि त्याला बेलसुद्धा मिळणार नाही आहे, मग तो बाहेर कसा येईल? तर ऊर्जा म्हणते, शौर्य तू तुझ्या वडिलांना ओळखत नाही का? ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार, ते काहीही करू शकतात. कायदा घोळून प्यायले आहेत. ते कायद्याला कसंही वळवतील आणि त्या विक्रांतला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतील. तर शौर्य म्हणतो, पण ऊर्जा, इन्स्पेक्टर माने यांनी तर अजून काहीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं नाही आहे. मग जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत त्याला बेल मिळणं शक्य नाही आहे. ऊर्जा म्हणते, शौर्य तुझं बरोबर आहे, पण कदाचित इन्स्पेक्टर माने तेवढे जास्त स्ट्रॉंग नाही आहे जेवढे इन्स्पेक्टर गुळगुत्ते होते. त्यामुळे हे सगळं करणं आपल्यासाठी खूप अवघड जाणार आहे आणि मला तीच भीती वाटते आहे की आता यापुढे हर्षवर्धन जहागीरदार काय करतील, त्यांची पुढची चाल कोणती असेल तेच आपल्याला ओळखायचं आहे. आणि तेवढ्यात ऊर्जाला इन्स्पेक्टर मानेचा कॉल येतो. ऊर्जा इन्स्पेक्टर मानेचा फोन उचलते आणि तिला समोरून असं काहीतरी कळतं ज्यामुळे तिला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, काय झालं? तर ऊर्जा सांगते, इन्स्पेक्टर माने सबमिशन करणार आहेत इन्व्हेस्टिगेशनचं. शौर्य म्हणतो, याचा अर्थ इन्व्हेस्टिगेशन झालं, पण कधी? ऊर्जा म्हणते, त्यांनी मला काही स्पष्ट सांगितलं नाही. उद्या मला पोलीस स्टेशनला जावं लागेल, तेव्हा मला सगळं कळेल. शौर्यला खूप टेन्शन येतं. शौर्य म्हणतो, याचा अर्थ लवकरात लवकर हे इन्व्हेस्टिगेशन संपवून त्या विक्रांतला जेल बाहेर काढण्याचा हा प्लॅन आहे. ऊर्जा म्हणते, हो शौर्य, आणि मला तुला अजून एक सांगायचं आहे. शौर्य विचारतो, काय? तर ऊर्जा त्याला सांगते, जेव्हा मी इन्स्पेक्टर मानेशी बोलत होते ना तेव्हा त्यांना एक कॉल आला. कॉलवर बोलण्यासाठी ते बाजूला गेले, पण मी एक ऐकलं. ते म्हणाले, हा बोला आदित्य सर. हे ऐकून शौर्यला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, बोला आदित्य सर म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? आदित्य दादाने तिला कॉल केला असेल का? ऊर्जा म्हणते, नाही, मला हे माहीत नाही, पण कदाचित तसं असूही शकतं. शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, मी तुझ्यासाठी एक काम करू शकतो. उद्या ऑफिसला जाऊन डॅड नेमकं काय करणार आहे, ते त्या विक्रांतला कसं सोडवणार आहे याबद्दलची माहिती मी काढून आणू शकतो आणि तुला या माहितीचा नक्कीच फायदा होईल. परंतु ऊर्जा त्यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही शौर्य, आजपर्यंत तुम्हाला जी काही मदत केली आहे त्यामध्ये कोणत्याही चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला नव्हता, आणि असं हेरगिरी करणं, माहिती काढणं, त्याचा फायदा मला होणं नाही. मला चुकीच्या पद्धतीने ही केस लढायची नाही आहे आणि कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा वापर करायचा नाही आहे. त्यामुळे आता मी जे काही करणार ते माझ्या मेरिटवर करणार, माझ्या हुशारीवर करणार. आणि ऊर्जा शौर्याला असं काहीच करू नको हे सांगते. इकडे हर्षवर्धन त्याच्या रूममध्ये काहीतरी विचार करत बसलेला असतो. विजया त्याला पाणी प्यायला देते. हर्षवर्धन पाणी पितो आणि त्याला आठवतं की आज आपल्या घरी अर्पिता आली होती. ती शौर्यबरोबर कसं वागत होती हे त्याला आठवतं. मग आमदार शिर्केने त्याला सांगितलं, आता तुम्हाला 2 कामं करायची आहे. विक्रांत जेलमधून सुटून माझ्या घरी येणं आणि माझी मुलगी अर्पिता माझ्या घरून तुमच्या घरची सून म्हणून येणं. सगळं हर्षवर्धनला आठवतं. हर्षवर्धन याचाच विचार करत असतो. तेवढ्यात विजया त्याला विचारते, कसला विचार करताय? केसचा का? तर हर्षवर्धन सांगतो, नाही, अर्पिताचा. तर विजया म्हणते, मलासुद्धा तुमच्याशी अर्पिताबद्दल बोलायचं आहे. त्या दिवशी तुम्ही जे काही बोलला ते माझ्या मनातून जातच नाही आहे. हर्षवर्धन विचारतो, कशाबद्दल? तर विजया त्याला सांगते, तुम्ही मला म्हणालात ना की विक्रांतला तर मी जेलमधून सोडवेल, पण अर्पिताला मी शौर्यशी लग्न करून देणार नाही. अर्पिताची मनस्थिती खराब आहे आणि अशा मुलीशी मी शौर्याचं लग्न लावून देणार नाही. तर हर्षवर्धन म्हणतो, पण आता माझा विचार बदलला आहे. तुला खरं सांगायचं ना, तेव्हा मी जे काही बोललो ते रागाच्या भरात बोलून गेलो, पण आता माझा विचार पूर्णपणे बदलला आहे. विजया म्हणते, खरं आहे तुमचं. माझीसुद्धा आधीपासून हीच इच्छा आहे की अर्पिताच आपल्या घरची सून बनावी, शौर्याची बायको बनावी. ती मुलगी खरंच खूप चांगली आहे. हर्षवर्धन म्हणतो, मलासुद्धा तुझं पटतंय. त्या संपूर्ण शिर्केंच्या कुटुंबात ती एकटीच मुलगी आहे जी त्यांच्यापेक्षा वेगळी आहे.
खूप चांगली आहे, खरी मुलगी आहे ती आणि तिचं शौर्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे तर तिला एवढा मोठा धक्का बसला आणि ती अशी वागतीये. इतकं प्रेम असल्याशिवाय असं होणं शक्य नाहीये. विजया म्हणते, मग तुम्ही माझ्या मनावरचं एक ओझं दूर करा ना. तुम्ही अर्पिता आणि शौर्याचं लग्न होईल असं काहीतरी करा. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, मी माझा विचार बदलतो. अर्पिता आणि शौर्याचं लग्न आपण लावून देऊया. जर त्या ऊर्जा शिंदेला मी या घराबाहेर काढू शकलो तर आपण नक्कीच अर्पिता आणि शौर्याचंच लग्न लावून देऊ. अर्पिताच या घरची सून बनणार, शौर्याची बायको बनणार. विजया विचारते, तुम्ही असं का बोलताय? जर तरची भाषा का करताय? की जर तुम्ही त्या ऊर्जा शिंदेला घराबाहेर काढलं तर तुम्हाला त्या ऊर्जा शिंदेला घराबाहेर काढावंच लागेल. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही तिला घराबाहेर काढणारच आणि अर्पिता आणि शौर्याचं लग्न लावून देणार. तर हर्षवर्धन म्हणतो, विजया, हे एवढं सोपं नाही आहे. कारण ऊर्जा शिंदे हिला घराबाहेर काढणं आणि शौर्याच्या मनातून बाहेर काढणं हे खूप अवघड आहे. बोलायला जेवढं सोपं आहे ना, तेवढंच करायला अवघड आहे. तर विजया म्हणते, पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्हाला हे नक्की जमेल. हर्षवर्धन म्हणतो, ते तर खरं आहे. या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी या ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारला जमत नाही. कितीही अवघड असलं तरीसुद्धा ऊर्जा शिंदेला मी या घरातून आणि शौर्याच्या मनातून नक्कीच बाहेर काढणार. आणि मग विजया, तू तुझ्या नवीन सुनेला या घरात घेऊन येऊ शकतेस. हे ऐकून विजयाला खूप आनंद होतो. हर्षवर्धन आपला पुढचा प्लॅन बनवतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य आणि शौर्य हे दोघे कोर्टात जाण्यासाठी तयार झालेले असतात. आदित्य हा शौर्यला म्हणतो, चल आपण जाऊया. अरे सॉरी, तुला तर ऊर्जाबरोबर जायचं असेल ना, मग मी जातो. तेवढ्या शौर्य आदित्यला थांबवतो आणि विचारतो, दादा, मला खरं खरं सांग, काल तू इन्स्पेक्टर मानेला कॉल केला होतास का? आदित्य त्याच्याकडे क्षणभर पाहतच राहतो. शौर्य विचारतो, दे ना उत्तर, तू काल इन्स्पेक्टर मानेला फोन केला होतास का? तर आदित्य सांगतो, हो शौर्य, डॅडला विक्रांतच्या केसबद्दल त्यांच्याशी बोलायचं होतं म्हणून मीच त्यांना फोन करून ऑफिसला बोलवून घेतलं होतं. शौर्य विचारतो, कशासाठी बोलवलं होतं? पण आदित्य क्षणभर काही बोलत नाही. तर शौर्य म्हणतो, जाऊ दे, नको सांगू, मला माहिती आहे तू मला काहीच सांगणार नाही. असं म्हणून शौर्य जाऊ लागतो. तर आदित्य त्याला थांबवतो आणि म्हणतो, एवढं न सांगण्यासारखं काही नाही आहे. डॅडला लवकरात लवकर विक्रांतला या जेलमधून बाहेर काढायचं आहे. तुला काय वाटतं? विक्रांत शिर्के पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे आणि आमदार शिर्के आणि डॅड गप्प बसतील? त्याला बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न करणार नाही. त्याला लवकरात लवकर सोडा हे सांगण्यासाठीच डॅडने मानेला बोलवलं होतं. शौर्य विचारतो, मग माने काय म्हणाले? त्यांनी डॅडची ऑफर ॲक्सेप्ट केली का? तर आदित्य सांगतो, तुझा कदाचित विश्वास बसणार नाही, पण मानेंनी स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यांनी विक्रांतला सोडायला नकार दिलाय. तर शौर्य विचारतो, म्हणजे आता डॅड काहीच करणार नाही का? तर आदित्य म्हणतो, तुला माहिती आहे ना आपले डॅड कसे आहेत, ते काहीच करणार नाही असं होऊच शकत नाही. त्यांच्या मनात प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी नेहमी तयार असतो. मानेने नकार दिला मग त्यांचा दुसरा प्लॅन तयारच होता. शौर्य विचारतो, मग डॅड नेमकं काय करणार आहे? विक्रांतला जेलमधून कसं सोडवणार आहे? तर आदित्य सांगतो, ते मला माहीत नाही आणि तुला माहिती आहे की डॅड या गोष्टी आपल्याशी डिस्कस करत नाही. तू एक काम कर, तू आज ऑफिसला ये, तुला सगळं काही समजेल. तर शौर्य म्हणतो, नाही दादा, मी ऑफिसला येणार नाही आहे, कारण मला माहिती आहे डॅड या केसबद्दल माझ्यासमोर काहीच बोलणार नाही आणि जर मी ऑफिसला आलो ना तर सगळं कॉन्फिडेन्शियल ठेवशील, माझ्याशी आणि इतर कोणाशी काहीच बोलणार नाही. आदित्य म्हणतो, ते सुद्धा बरोबर आहे, चल मला जायचं आहे, डॅड वाट पाहत असतील. असं म्हणून आदित्य तेथून निघून जातो. पण आता हर्षवर्धन जहागीरदार या विक्रांतला जेलमधून कसं सोडवणार? त्यांचा नेमका प्लॅन काय असणार आहे हाच प्रश्न शौर्यला पडतो. शौर्य याचाच विचार करत असतो. इकडे ऊर्जा तिच्या रूममध्ये असते आणि कोणाशी तरी फोनवर बोलत असते आणि सांगते, नाही नाही नाही, आज मी कोर्टात येणार नाही आहे, मला खूप कामं आहे. सगळ्यात आधी तर मला पोलीस स्टेशनला जायचं आहे. पद्माला नुकसान भरपाई मिळाली असेल ती तिला मिळवून द्यायची आहे. तेवढ्यात दिव्या तिच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते, पण ऊर्जाचं लक्ष नसतं. ऊर्जा तिची कागदपत्र, तिची फाईल हे सगळं घेण्यात व्यस्त असते. तेवढ्यात दिव्या तिला थांबवते आणि म्हणते, अगं थांब ऊर्जा, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ऊर्जा विचारते, आता काय महत्त्वाचं बोलायचं आहे? संध्याकाळी बोलूया, आता मला खूप घाई आहे, मला पोलीस स्टेशनला जायचं आहे, कोर्टात जायचं आहे, बाकीची सुद्धा कामं आहेत. तर दिव्या म्हणते, तुझं आहे ना हेच चुकतं, तू फक्त काम काम आणि काम करत राहतेस. अगं कामात तू एवढी व्यस्त आहे
की घरात काय चाललंय ना याकडे तुझं लक्षच नाहीये. तर ऊर्जा म्हणते, घरात काय चाललंय ना त्याकडे माझं नीट लक्ष आहे. सांग बरं काय चाललंय? तर दिव्या म्हणते, अगं ऊर्जा तुला कळत नाहीये का? तुझ्या लग्नाला किती दिवस झालेत, पण अजूनसुद्धा तू आणि शौर्य एकत्र राहू शकत नाही. ऊर्जा म्हणते, अगं मला माहिती आहे ना, आमचं अजून देवदर्शन झालं नाहीये म्हणून आम्ही एकत्र राहू शकत नाही. तर ऊर्जा जाऊ लागते, पण दिव्या तिला थांबवते आणि म्हणते, तुझीच केस स्पेशल आहे, कारण माझं आणि आदित्यचं लग्नसुद्धा घरच्यांच्या इच्छेविरोधातच झालं होतं. पण तरीसुद्धा आम्ही लवकर देवदर्शन करून घेतलं आणि एकत्र राहायला लागलो. पण तुमच्या लग्नाला एवढे दिवस झाले तरी अजून तुमचं देवदर्शन झालं नाही, कुणी त्याचा विषयसुद्धा काढत नाहीये, त्यामुळे तुम्हाला एकत्रसुद्धा राहता येत नाहीये. कुणीतरी हे जाणून बुजून करतंय असं तुला वाटत नाहीये का? तर ऊर्जा म्हणते, नाही ग दिव्या, मला असं काही वाटत नाही की कुणीतरी हे जाणून बुजून करतंय. असं कोण कशाला करेल? तर दिव्या म्हणते, अगं तू माझी लहान बहीण आहे म्हणून मला तुझी खूप काळजी वाटते, पण तुलाच काही घेणं देणं नाहीये, तूच दुर्लक्ष करतेय, मग आता मी तरी काय करणार? ऊर्जा म्हणते, अगं या सगळ्या गोष्टींमध्ये डोकं खुपसायला ना मला वेळच नाहीये, माझ्या मागे खूप कामं आहेत, मला जायचंय पोलीस स्टेशनला लवकर, चल मी येते. असं म्हणून ऊर्जा घराबाहेर पडणार. इतक्यात आजी तेथे येते आणि विचारते, काय गं कोर्टात चाललीस का? तर ऊर्जा सांगते, नाही आजी, मी पोलीस स्टेशनला चालली आहे केसचं इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत पोहोचलं हे विचारण्यासाठी. आजी म्हणते, ठीक आहे जा, पण मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि तेवढ्या शौर्य तेथे येतो आणि म्हणतो, चल ऊर्जा आपल्याला जायचं आहे. तर आजी म्हणते, बरं झालं तू पण आलास, मला तुमच्या दोघांशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्हाला दोघांना सलग 2 दिवसांची सुट्टी कधी मिळेल तुमच्या कामातून? तर ऊर्जा सांगते, आजी तसं काही सांगता येणार नाही, पण आम्ही वेळ काढू. तर दिव्या विचारते, पण 2 दिवसांची सुट्टी कशासाठी हवी आहे? आजी शौर्य आणि ऊर्जाला सांगते, तुमच्या लग्नानंतरचं देवदर्शन बाकी आहे ना, ते देवदर्शन करण्यासाठी 2 दिवसांची सुट्टी हवी आहे. तुम्ही मला वेळ सांगा, आपण सगळेच जाऊन येऊया. ऊर्जा आणि शौर्य हो म्हणतात. तर दिव्याला मात्र मोठा धक्काच बसतो की आजी या दोघांना देवदर्शनासाठी घेऊन जाणार आहे. आणि मग आजी ऊर्जाला एक लिस्ट देते आणि सांगते, या लिस्टमध्ये या महिन्यातील सगळे शुभ मुहूर्त आहेत, कोणत्याही दिवशी तुम्ही देवदर्शन केलं तरी चालेल, त्यामुळे तुम्ही ठरवा आणि मग मला सांगा. ऊर्जा आणि शौर्य हो म्हणतात आणि तेथून निघून जातात. तर दिव्या ही आजीला थांबवते आणि म्हणते, आईसाहेब, पण तुम्ही एक गोष्ट विसरताय का? आजी विचारते, कोणती? दिव्या आजीला सांगते की शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नानंतरचं देवदर्शन कधी होईल हे सगळं आई ठरवणार होत्या, आणि आता तुम्ही त्यांना घेऊन जाताय तर आई पुन्हा चिडतील, तुमचे वाद होतील. तर आजी तिला ठणकावून सांगते, दिव्या कसं आहे ना, ज्या गोष्टीशी आपल्याला काही देणं देणं नाही त्या गोष्टीत मध्ये मध्ये बोलायचं नाही. मी आणि विजया ठरवून घेऊ बरं का, काय करायचं कसं करायचं, तू नको मला सांगू. दिव्याचा चेहराच पडतो. आजी म्हणते, आणि एक काम कर, आज दुपारचा स्वयंपाक तू बनव. तसंही मागील काही दिवसांपासून रोजचा स्वयंपाक ऊर्जाच बनवतीये, तू फक्त खातीयेस, आज तरी जमेल ना? दिव्या ही खोटी खोटी स्माईल चेहऱ्यावर आणते, हो म्हणते. आजी तेथून निघून जाते आणि दिव्या म्हणते, देवदर्शनावरून तुम्ही दोघी सासू सुना भांडत बसा, पण मी आता डॅडना जाऊन भेटते. माझ्या बाबांच्या मनात नेमकं काय चालू आहे ऊर्जाबद्दल, अर्पिताबद्दल, त्यांचा प्लॅन काय आहे हे जाणून घेते. असा विचार करून दिव्याला खूप आनंद होतो. आणि इकडे आमदार शिर्के हर्षवर्धनच्या केबिनमध्ये असतो, तेथे आदित्यसुद्धा असतो. आदित्य म्हणतो, आमदार साहेब तुम्ही बसून घ्या, अशा येरझाऱ्या मारून काय होणार आहे? तर आमदार चिडून म्हणतो, अरे काय बसून घ्या, येथे तुझा बाप मला काही न सांगता पोलीस स्टेशनमध्ये गेलाय. मी त्याला म्हणालो की मला सुद्धा येऊ दे, तर मला म्हणाला तुम्ही येऊ नका, आणि स्वतः एकटाच गेलाय. आता काय करायचं मी? येथे काय येड्यासारखं येरझाऱ्या मारत बसायचं का मी? तर आदित्य म्हणतो, काहीतरी महत्त्वाचं कारण असेल म्हणून डॅडने तुम्हाला येथे थांबायला सांगितलंय. तर आमदार शिर्के चिडून विचारतो, अरे कसलं महत्त्वाचं कारण? तुझा बाप आहे ना, आम्हाला सगळ्यांना मूर्ख समजतो आणि स्वतःला अतिशहाणा समजतो. आता ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार पोलीस स्टेशनमधून काय दिवे लावून येत आहे ना, तेच मला पाहायचं आहे. आणि तेवढ्यात हर्षवर्धन केबिनमध्ये येतो. हर्षवर्धन म्हणतो, बोला आमदार शिर्के, काय बोलायचं आहे तुम्हाला? तर हर्षवर्धनवर आमदार शिर्के चिडून म्हणतो, बोलायचं काय बोलायचं, काय दिवे लावले तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन? कोठे माझा मुलगा? आणि त्याच वेळेस विक्रांत चक्क केबिनचा दरवाजा उघडून आतमध्ये येतो. विक्रांतला पाहून आमदार शिर्केला खूप आनंद होतो. विक्रांत खुश असतो. तर आदित्यला जबर धक्का बसतो की हा विक्रांत शिर्के जेलमधून कसा बाहेर आला. आमदार शिर्के
आणि विक्रांत एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि आमदार शिर्के हर्षवर्धनला विचारतो, हर्षवर्धन साहेब, हा चमत्कार कसा झाला? विक्रांतला जामीन कसा मिळाला? तर हर्षवर्धन सांगतो, ओ आमदार साहेब, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार म्हणतात मला. जे काम तुमच्या 100 फोनने नाही झालं ते माझ्या एका छोट्याशा व्हिजिटने झालं. आमदार शिर्केचा विश्वासच बसत नाही. आमदार शिर्के विचारतो, पण हे कसं शक्य आहे? हा चमत्कार कसा झाला? विक्रांतला तर पोलीस कस्टडी मिळाली होती, त्याला जामीन मिळू शकत नव्हता, मग त्याला जामीन मिळाला तरी कसा? आणि इकडे ऊर्जाला हे सगळं माहीत असतं आणि ऊर्जा शौर्यला सांगते, त्यांनी सगळी सिस्टीमच आपल्या खिशात घातली आहे. शौर्य, तुझा विश्वास बसणार नाही. फक्त 2 मिनिटात हर्षवर्धन जहागीरदारांनी त्या विक्रांतला सोडवलं, त्याला जामीन मिळाला आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले. शौर्यला जबर धक्का बसतो. शौर्य विचारतो, पण अजून तर पोलीस इन्व्हेस्टिगेशन संपलं नव्हतं ना, मग हे कसं शक्य आहे? तर ऊर्जा सांगते, शौर्य, तुला माहीत नाही आहे का तुझे डॅड कसे आहेत? त्यांच्याशी बोलणं खूप अवघड आहे. मी तेथे होते त्याच वेळेस हर्षवर्धन जहागीरदार तेथे आले आणि त्यांनी मानेला जाब विचारला, माने, 2 दिवस झाले विक्रांत तुमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे, तुम्ही काही पोलीस इन्व्हेस्टिगेशन केलं की नाही? तर शौर्य म्हणतो, मग मानेंनी सांगायला हवं होतं की इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. तर ऊर्जा म्हणते, अरे, त्या मानेंचा कॉन्फिडन्स तुझ्या बाबांना पाहूनच गेला. त्यांची तर बोबडीच वळाली होती आणि त्यात ते म्हणाले की मी दुसऱ्या केसेसमध्ये एवढा बिझी आहे की या केसचं इन्व्हेस्टिगेशन करायला वेळच नाही मिळाला. हे ऐकून शौर्यला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा म्हणते, आणि मग तुझ्या डॅडला आयतं कोलीतच मिळालं. त्यांनी लगेच त्या इन्स्पेक्टर मानेला धारेवर धरलं आणि त्याला जाब विचारला, तुमच्याकडे जर या केसचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी वेळच नाहीये तर माझ्या आशिलाला तुम्ही तुरुंगात का ठेवलंय? तुम्ही त्याला येथे ठेवू शकत नाही. शौर्य म्हणतो, मग इन्स्पेक्टर माने म्हणू शकले असते की मला इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी अजून वेळ हवा आहे, तुम्ही मला अजून वेळ द्या, त्यांच्याकडे पूर्ण ऑथॉरिटी असते. तर ऊर्जा सांगते, म्हणाले ना, ते असं म्हणाले. आणि मग हर्षवर्धन हा आमदार शिर्केला सांगतो, त्या मानेने माझ्याकडून इन्व्हेस्टिगेशनसाठी आणखीन वेळ मागून घेतला. मग मी त्याला म्हणालो, तुम्हाला हवं तितकं आयुष्यभर इन्व्हेस्टिगेशन करत राहा, पण विक्रांत जेलमध्ये राहणार नाही. आमदार शिर्के विचारतो, पण ती ऊर्जा शिंदे काही बोलली नाही का? असं कसं सोडलं? तर आमदार शिर्केला हर्षवर्धन सांगतो, आमदार साहेब, ऊर्जा शिंदे आणि तो माने काहीच बोलू शकले नाही, कारण मी त्या गुळगुत्तेची ट्रान्सफर करून एका सिनियर ऑफिसरला आधीच त्याच्या डोक्यावर आणून बसवलंय. आणि त्या सिनियर इन्स्पेक्टरने विचारलं, या केसमधून आणखीन काही इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे का? तर इन्स्पेक्टर माने म्हणाला, सगळं इन्व्हेस्टिगेशन करून झालंय. आणि मग मी म्हणालो, जर सगळं इन्व्हेस्टिगेशन झालं असेल तर माझ्या आशिलाला इथे ठेवायचा काय फायदा? माझ्या आशिलाला जामीन द्या आणि तुम्ही कसलीही काळजी करू नका, मी त्यांना लिहून दिलंय. विक्रांत जेलमधून बाहेर आल्यानंतर या केसशी निगडीत कोणतेही पुरावे नष्ट करणार नाही किंवा मग कोणत्याही साक्षीदाराला घाबरवणार नाही, धमक्या देणार नाही, बेकायदेशीरपणे त्याला भेटणार नाही, एवढं लिहून दिलं आणि आपलं काम झालं. हे सगळं ऐकून आमदार शिर्के खूप खुश होतो. आणि मग हर्षवर्धन विचारतो, काय मग आमदार साहेब, आता मला माझं काम करू द्याल ना? तर आमदार शिर्के म्हणतो, हो, मग आता तुम्ही बोलाल तो शेवटचा शब्द. तुमच्या कामात मी आता तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. आणि खरंच वकील साहेब, तुम्ही खूप हुशार आहात. तर हर्षवर्धन त्याला सांगतो, कसं आहे ना आमदार साहेब, ही काल परवाची आलेली मुलं माझ्यासमोर टिकू नाही शकत. एखाद्या वेळेस ते मला हरवू शकतात, पण हा हर्षवर्धन जहागीरदार इतकी वर्ष कायदा घोळून प्यायलाय. कायदा जसा वळवला जातो तसा मी वळवतो आणि कायद्याचा वापर कसा करून घ्यायचा, कायद्यामध्ये कोणकोणते लूप होल्स आहेत ते मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे माझ्यासमोर हे काल परवाचे ऊर्जा शिंदे, माने कधीच टिकू शकत नाही. हर्षवर्धनचा कॉन्फिडन्स हा नेक्स्ट लेव्हलवर असतो. विक्रांतला सोडवलं म्हणून तो खूप खुश असतो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी हर्षवर्धन जहागीरदारने आपली हुशारी वापरून विक्रांत शिर्केला जेलमधून सोडवलंय. तसं पाहायला गेलं तर ही एक फक्त मालिका आहे म्हणून हे शक्य झालंय, नाहीतर कोर्टाने जज साहेबांनी ऑर्डर दिले असताना 2 दिवसात जामीन कसा काय मिळू शकतो? त्याने केलेला गुन्हा हाच जर अजामीनपात्र असेल तर त्याला जामीन मिळण्याचा काही संबंधच नाहीये. पण मालिका आहे त्यामुळे काहीही घडू शकतं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे.
आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू हर्षवर्धन आमदार शिर्केला आपला पुढचा प्लॅन सांगणार की त्या पद्माला 5 लाख रुपये मिळाले आहेत, आता तिचं तोंड बंद झालं आहे आणि आपल्याला ही केस फक्त लांबवत न्यायची आहे. तर इकडे शौर्य ऊर्जाला सांगणार की आता डॅड हायकोर्टाची तयारी सुरू करतील. तर ऊर्जा म्हणेल, नाही शौर्य, एवढ्या लवकर ते हायकोर्टात जाणार नाही, त्याआधी नक्कीच ते काहीतरी वेगळं करतील आणि ते काय करणार आहे ना हे मला शोधून काढायचं आहे. मग आता हे वेगळं असणारे चक्क पद्मा आणि विक्रांतचं लग्न, हा धमाका या मालिकेत आता पुढे घडणार आहे. मग हे सगळं पाहायला तुम्हालासुद्धा मजा येईल ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.